राजकीय स्वार्थापोटी भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला असून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे। नोटाबंदीच्या निर्णयावरून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज सांगलीमध्ये भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे। राजकीय स्वार्थापोटी भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला असल्याची टीका करत जनतेची दिशाभूल भाजप सरकारकडून करण्यात येते आहे। लवकरच जनतेच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। ते आज सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज भाजपच्या नोटाबंदीच्या निर्णयावरती सडकून टीका केली। तसंच राज्यात वाळू माफियांची मुजोरी वाढत चालली असून या सर्वाला सत्ताधारी राजकीय मंडळींचा पाठबळ असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर टीका करताना केली। तसेच हिम्मत असेल तर त्यांनी वाळू माफियांवर कडक कारवाई करावी असं आव्हानही भाजप सरकारला दिलं आहे। एकूण ब्रह्माचा भोपळा फुटला असंच म्हणावं लागेल, कारण की आज सामान्य माणूस अडचणीत आहे आणि निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये 61 वेळा बदल करावे लागतात, 62 वेळा बदल करावे लागतात। याचाच अर्थ विचारांती हा निर्णय घेतला गेला नाही हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसते। आज 50 दिवस लोक वाट बघतायत, रांगा ATMच्या कमी होत चाललेल्या नाही आहेत, किंबहुना त्या वाढतच चाललेल्या आहेत। आर्थिक नुकसान व्हायला आहे, इकॉनॉमी डाऊन होत चाललेली आहे, रोजगार कमी होत चाललेले आहेत, इंडस्ट्रीमध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे। मग या नोटाबंदीचा निर्णयाचा फायदा नेमका काय झाला? काळा पैसा तुम्ही बाहेर काढणार आणि सगळं करणार म्हणला, उलटं आज 2-2 हजारच्या नोटा काही लोकांनी बदलून अनेक माध्यमातून घेतल्या, त्याच्या चर्चा आम्ही ऐकतोय। याचाच अर्थ या नोटाबंदीच्या निर्णयामुळं जो अपेक्षित या ठिकाणी होतं ते झालेलं नाही, किंबहुना सामान्य माणूस अजून अडचणीत गेलेलं आहे असं वातावरण सध्या आहे। नाही, किंबहुना राजकीयच आहे काय। आज देशामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट हा एक संकल्पना भाजपनं रूढ करण्याचा प्रयत्न भाजप करतं, की प्रत्येक गोष्टीचं इव्हेंट करायचं, भावनाप्रधान भाषणं करायची, भावनाप्रधान हाक मारायची, देशासाठी अमकं चालले, देशासाठी तमकं चालले। आणि आपल्या देशातील मंडळी ही भावनाप्रधान आहे, देशाबद्दलच्या अस्मितेबद्दल प्रेम असणारा आपला देश आहे आणि देशाच्या हिताच्या दृष्टीनं काही येत असेल तर मग काही करायला तयारी असणारा हा देश आहे। आणि याचीच जाण भाजपनं ठेवून त्याचा गैरफायदा कसा घ्यायचा हा नोटाबंदीच्या माध्यमातून त्यांनी भावनांशी जनतेच्या खेळण्याचा प्रयत्न